जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे प्राचीन इतिहासावर अवलंबून आहे. आज हा प्राचीन इतिहासाचा व्हिडिओ क्रमांक 1 आहे. यामध्ये आपण महत्त्वपूर्ण 20 प्रश्नांची सिरीज बघणार आहोत जे सामान्य ज्ञान श्रेणीमधून घेतलेले आहेत. मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूबला तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करू शकता, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने होईल. तर चला आज सुरू करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न 1. भारत हा या नावाचा सर्वात प्राचीन उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो? भारत या नावाचा प्राचीन उल्लेख हा ऋग्वेद या ग्रंथात आढळतो. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 2. इराणी लोक भारताला कोणत्या नावाने ओळखत? इराणी लोक भारताला कोणत्या नावाने ओळखत असे तर इराणी लोक हे भारताला हप्ता हिंदू नावाने ओळखत. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 3. हिंदुस्तान शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? हिंदुस्तान हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे. पर्याय बी प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्न 4. भारताच्या दक्षिण भागात मुख्यतः कोणत्या भाषा बोलल्या जात होत्या? भारताच्या दक्षिण भागात मुख्यतः द्रविड या भाषा बोलल्या जात होत्या. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतीय जनसंख्या कोणत्या प्रमुख वंशाच्या मिश्रणातून तयार झालेली आहे? तर भारतीय जनसंख्या या प्रोटो ऑस्ट्रोलाइड, द्रविड आणि मंगोलाइड या मिश्रणातून तयार झालेले आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतीय इतिहासाचे 3 मुख्य विभाग कोणते? तर भारतीय इतिहासाचे 3 मुख्य विभाग हे प्राचीन, मध्यकालीन आणि आधुनिक हे होणार. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 7. इतिहासाला 3 भागात प्रथम विभाजित करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर 3 भागात प्रथम विभाजित करण्याचे श्रेय हे क्रिस्तोफ सेलिबरस यांना जाते. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. प्राचीन भारतीय इतिहासाचे एकूण किती मुख्य स्रोत मानले जातात? प्राचीन इतिहासाचे मुख्य 4 स्रोत मानले जाते. पर्याय आपला सी प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 9. वेदांचे संकलनकर्ते, निर्माते म्हणून कोण ओळखले जातात? तर वेदांचे संकलनकर्ते, निर्माते हे वेदव्यास ऋषी म्हणून ओळखले जाते. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 10. चारही वेदांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर चारही वेदांना एकत्रितपणे संहिता असे म्हणतात. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार. प्रश्न 11. ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत? ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहेत. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. हे पण लक्षात असू द्या मित्रांनो की ओळीचा जो संग्रह आहे तो 1028 आहे आणि त्या मंडलामध्ये एकूण ओळी या 10,462 आहे. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 12. प्रश्न 12. ऋग्वेदातील ऋचा वाचन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात? तर ऋग्वेदातील ऋचा वाचन करणाऱ्या ऋषीला होतृ असे म्हणतात. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 13. प्रसिद्ध गायत्री मंत्र हे कोणत्या देवताला समर्पित आहे? तर प्रसिद्ध गायत्री मंत्र हे सूर्यदेवाला समर्पित आहे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. सध्याच्या प्रचलित असणारे ग्रेगोरियन कॅलेंडर हे कोणाच्या जन्मावर आधारित आहे? सध्याचे प्रचलित असणारे आपल्या घरात जे कॅलेंडर आहे हे कोणाच्या जन्मावर आधारित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते येशू ख्रिस्त यांच्या जन्मावर आधारित आहे. पर्याय बी
आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 15. ईसा पूर्व मधील वर्षाची मोजणी कशी होते? ईसा पूर्व मधील वर्षाची मोजणी ही उलट घटत्या क्रमाने होत असे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न 16. खालीलपैकी महात्मा बुद्धांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? महात्मा बुद्धांचा हा जन्म 563 ईसा पूर्व मध्ये झालेला आहे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 17. अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया ही प्राचीन भारताची सुव्यवस्थित इतिहास पुस्तक कोणी लिहिली? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संपूर्ण परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात येतो. हा प्रश्नाला स्टार मार्क करा मित्रांनो. हा प्रश्न विचारण्यात येतो. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे विन्सेंट आर्थर स्मिथ. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न 18. विन्सेंट आर्थर स्मिथ यांच्या पुस्तकात भारताबद्दल काय म्हटले आहेत? विन्सेंट ऑफ स्मिथ यांच्या या पुस्तकात भारताबद्दल म्हटले की भारत स्वइच्छाचारी तानाशाही शासनाचा देश होता. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 19. खाली दिलेल्या पर्यायापैकी भगवान वामन हे कोणत्या देवांचे अवतार मानले जात होते? तर भगवान वामन हे विष्णू देवांचे अवतार होते. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी वामन अवताराचे वडील कोण होते? खालीलपैकी वामन अवताराचे वडील हे कश्यप ऋषी होते. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. मित्रांनो, ज्या आज आपण प्रश्न बघितले 20, त्या 20 प्रश्नापैकी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट करून सांगा. वेदांचे संकलनकर्ते निर्माते म्हणून कोण ओळखले जाते? 1 आणि 2. इराणी लोक भारताला कोणत्या नावाने ओळखत असे? 2. मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे आपण झालेल्या प्रश्नांची MCQ मध्ये प्रॅक्टिस करत असतो. ती टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन होऊ शकता आणि नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.